नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो म्हणजे उन्हाळी तुम्हाला जे काही गळीत धान्य घेण्यासाठी त्याच्यामध्ये भुईमूग असेल किंवा तीळ असेल, हे पिकं घेण्यासाठी तुम्हाला याच्यासाठी बियाणं हे 100% अनुदानावर दिलं जाणार आहे। प्रमाणित बियाणं कशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन करू शकता, महाडीबीटीच्या अंतर्गत तुम्हाला हे ऑनलाईन करायचं आहे। त्याच्यासाठी तुम्हाला नेमकं कसा अर्ज करायचा सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रथम त्यासाठी तुम्हाला जर पाहिलं तर गुगलमध्ये जायचं आहे आणि ॲग्री लॉगिन किंवा महाडीबीटी लॉगिन असं सर्च करायचं आहे। सर्च केल्याच्या नंतर यावरती तुम्हाला क्लिक करून फार्मर आयडी टाकून घ्यायचं आहे। हे आलेलं कट करून इथं जे काही वैयक्तिक शेतकरी आहे फार्मर आयडी टाकून OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे। OTP पाठवावरती क्लिक केल्यावर OTP यशस्वीरित्या शेतकरी आयडीशी लिंक असलेल्या मोबाईलवरती जाईल। तो OTP इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि OTP तपासा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। OTP तपासावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर तुमचं महाडीबीटीचं पोर्टल ओपन होईल। ओपन झाल्याच्या नंतर इथं तुमच्यासमोर डाव्या बाजूला तुम्हाला जे काही हाताला दिसत आहे की घटकासाठी अर्ज करा, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। घटकासाठी अर्ज करा यावरती क्लिक केल्याच्या नंतर नवीन टॅब ओपन होईल। टॅब आल्याच्या नंतर तुम्हाला इथं जे काही बियाणे वितरण 3 नंबरचा ऑप्शन, प्रात्यक्षिक प्लेजी, घटक, औषध आणि खते, याच्या पुढे जे काही बाबी निवडा आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यावर असं तुमच्यासमोर आलं जाईल। तुमचा जिल्हा आला असेल, तालुका, गाव, तुमचा फार्मर आयडी, सर्वे नंबर, त्यानंतर खाली हंगाम आहे त्याच्यामधून आपल्याला उन्हाळी हंगाम निवडायचा आहे। घटकमध्ये क्लिक करायचं आहे। प्रमाणित बियाणे वितरण याच्यावरती क्लिक करा। पीक प्रकारमध्ये गळीत धान्य करून घ्या आणि पिकामध्ये तीळ किंवा भुईमूग तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। आपण सर्वप्रथम भुईमूगवरती क्लिक करून पाहणार आहोत तुम्हाला उदाहरण दाखवण्यासाठी, किंवा तिळासाठी तीळ क्लिक करून आपण जे काही क्षेत्र टाकायचं आहे आपलं एकूण क्षेत्र टाकू शकता, परंतु तुम्हाला कमीत कमी 20 गुंठे म्हणजे अर्धा एकर आणि कमाल 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकरपर्यंतच तुम्ही हे अर्ज करू शकता। 1 हेक्टरच्या वर तुम्हाला मिळणार नाही आहे। आपलं 1 हेक्टर 35 टाकलेलं आहे म्हणून इथं आपल्याला 1च हेक्टर टाकायचं आहे। 2.5 किलो एका हेक्टरला मिळणार आहे। त्यानंतर जतन करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। परंतु भुईमुगासाठी जर आपल्याला किती मिळणार आहे हे चेक करायचं झालं तर परत 1 हेक्टर टाकून 150 किलो मिळणार आहे एका हेक्टरला, परंतु इथं एका हेक्टरच्या वर मिळणार आहे का हे तपासण्यासाठी आपल्याला 1.35 आपलं जे काही क्षेत्र आहे टाकून जर चेक केलं तर इथं सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा 1 हेक्टरच कमाल मर्यादा आहे, म्हणून 1च हेक्टरपर्यंत आपण अर्ज करू शकतो। याच्यासाठी भुईमुगासाठी आपण आता 1 हेक्टर करून आपण जतन करा यावरती आपण क्लिक करणार आहोत। जतन करा यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपला जो काही अर्ज आहे नेमका पुढे तुम्हाला काय दाखवलं जाईल ते आपण इथं पाहणार आहोत। जतन करावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं असं दाखवलं जातं की बघा, योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार आपल्या जिल्ह्यातील अर्जदारांना या पिकासाठी अर्ज करता येणार नाहीये। तर नेमका तुम्हाला कोणत्या जिल्ह्याला कोणत्या पिकासाठी अर्ज करता येणार आहे हे जर पाहिजे झालं तर त्याच्यासाठी भुईमूग या पिकासाठी बघा, नाशिक, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि अकोला, आणि तिळासाठी लातूर, बीड, जळगाव आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्येच या पिकासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे। त्यांनी अर्ज करायचे आहेत। त्यानंतर मग आपण आता आपला लातूर जिल्हा आहे तर आपल्याला फक्त तिळासाठी करता येणार आहे, म्हणून परत आपली पद्धत उन्हाळी पीक, बियाणे निवडणे, गळीत धान्य आणि तीळ, आणि आपलं जी काही हेक्टर आहे ती 1 हेक्टर घेऊन आपण आपला अर्ज जतन करावरती क्लिक करणार आहोत। त्यानंतरच आपला अर्ज हा जमा होणार आहे। इथं पाहू शकता की आपण आता तीळ केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं मेसेजसुद्धा आलेला आहे की घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे। आपल्याला दुसरा घटक निवडायचा का तर काही करायचं नाही वरती क्लिक करून परत इथं अर्ज सादर करा जो दिसत आहे त्यावरती क्लिक करून ओके वरती क्लिक करून पहा जे दाखवत आहे त्या पहावरती क्लिक करून खाली जे काही तुम्हाला इथं चेकबॉक्स आहे चेकबॉक्स क्लिक करून अर्ज सादर करावरती क्लिक करायचं आहे। देय यशस्वी, पेमेंट झालेलं आहे। तुमचं जर पेमेंट झालं नसेल तर QR कोड करून तुम्ही स्कॅन करू शकता। परत इथं आल्यानंतर लागू केलेले घटक याच्यावरती क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर घटक संपूर्ण आले जातील, त्याच्यातील तुमचे आतापर्यंतचे घटक पहा आणि तुमचा जो काही आपण तिळाचा केलेला आहे त्यावरती क्लिक करून इकडे थोडं समोर यायचं आहे उजवीकडे, आणि इथं पावती पहावरती क्लिक करून अशा पद्धतीची तुमची पावती तुम्ही पाहू शकता। अशाच पद्धतीनं तुम्हीही तुमच्या जिल्ह्यासाठी कोणतं पीक आहे, कोणतं बियाणं दिलं जाणार आहे त्याच्यानुसार तुम्ही अर्ज करू शकता। तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप पाहिलेली आहे। याच्यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमच्या जिल्ह्यासाठी कोणतं बियाणं दिलं जाणार आहे आपण त्याची लिस्ट पाहिलेलीच आहे। त्या पद्धतीनं
तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर त्या बियाणासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि मोफतमध्ये बियाणं हे तुम्ही घेऊ शकता. भुईमुग तुम्हाला पाहिजे असेल तर 150 किलोपर्यंत तुम्हाला दिलं जातं 1 हेक्टरपर्यंत, आणि तुम्हाला तिळाचं जर बियाणं पाहिजे झालं तर 1 हेक्टरपर्यंत तुम्हाला 2.5 किलो बियाणं हे तिळाचं दिलं जातं. अशा पद्धतीनं तुम्ही अर्ज करून तुम्हाला बियाणं पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब करून केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.